तर चला मित्रांनो, मतदान देणे म्हणजेच हा अधिकार प्रत्येकाला असतो व हा अधिकार आपण गाजवायलाच पाहिजे। तर बघा, आज मतदान करून निघालो मी। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज इच्छादेवी टेम्पल MP मध्ये आहे हे स्थान, तर त्या स्थानाचे दर्शन तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत करवतो। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। तर चला, तर बघा मित्रांनो, आज सकाळी मतदान करून निघालो मी। तर हायवेला टच झालो। बघा, इथे बोर्ड लावलेलं आहे मुक्ताईनगर, हरताळे, चांगदेव। तर बघा, इथून मुक्ताईनगर बरेच तरी 30 किलोमीटर होतं। तर निघालो रस्त्याने मी। मुक्ताईनगर मध्ये पोहोचलेलो आहे मी। तर बघा, हा मुक्ताईनगरचा व्ह्यू। आणि बघा, इथून जवळच मुक्ताबाई मंदिर, नवीन मुक्ताबाई मंदिर हे बघा इथे जवळ आहे। हे बघा दिसतंय आपल्याला। तर मंदिराचं, मुक्ताबाईचं दर्शन आपण तिकडनं येताना घेऊया। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर बघा, बऱ्हाणपूर हायवेला असलेली ही तापी नदी, तर तापी नदीवर मी आता पोहोचलेलो आहे। आणि बघा, तापी नदीचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात। तर बघा, तर इथे जाळी लावलेली आहे यांनी, त्या जाळीमुळे आपल्याला थोडक्यात इकडनं बघा व्ह्यू। तर बघा, संतांची मायभूमी म्हणजेच संतांची भूमी मुक्ताईनगर वरून निघालो मी। तर बघा, इच्छादेवीला आलो मित्रांनो मी आता। तर इच्छादेवी, मी एका मनुष्याला विचारलं तर तो बोलला थोडे पुढे जाऊन इच्छादेवीचं प्रवेशद्वार आहे बोलला। आणि तर मी बाईकला स्टार्ट केली आणि रस्त्याने निघालो। तर आलो मी। चला बघा, हे भव्य प्रवेशद्वार। तर बघा, इच्छादेवीचं श्री इच्छादेवी मंदिर प्रवेशद्वार इच्छापूर। तर बघा मित्रांनो, खूप पूर्वीच्या काळातलं हे प्रवेशद्वार बांधलेलं आहे। तर चला, प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण आतमध्ये शिरूया। तर इथून जवळपास आतमध्ये शिरल्यानंतर जवळपास 1-1.5 किलोमीटर लांब जावे लागते। तर बघा, मी बाईक पार्किंग केलेली आहे आता इथे सध्या। ही माझी गाडी 4379। आणि इथे समोरच बाबा बसलेले होते। हे बघा, इथे लिहिलेले आहे पार्किंग रेट वगैरे। हे बघा, 10 रुपये मोटरसायकल, 20 रुपये पॅजो, 30 रुपये 4 व्हीलर। हे बघा, बाबा अपंग होते बिचारे। बाबाला विचारलं मी किती रुपये लागता म्हणून, बाबा बोलले 10 रुपये। तर बघा, वाचून घ्या, श्री इच्छादेवी मंदिर ट्रस्ट स्थान। आणि पार्किंगचे 10 रुपये देऊन लगेच मी निघालो। बाबाला बोललो मी तिकडनं येताना पैसे घ्या, पण बाबा नाही बोलला। बाबा बोलला आताच देऊन टाका पैसे। तर मी बोललो घ्या बाबा। आणि बघा, मी तिथला पार्किंगचा थोडा व्ह्यू घेतला आणि निघालो। तर बघा, इथून पायऱ्यांना स्टार्ट झालेले आहे, पायऱ्या चढायला। तर बघा, येथील हे दुकानं बघा, हे लोक मला कशा आरुड्या मारत होते नारळ घ्यायसाठी, या भाऊ इकडे। पण मी चक्रात पडलो की कोणाकडे जायचं म्हणून। तर मी डोक्यात विचार घेतला की म्हाताऱ्या बाबाकडे जाऊया, कारण म्हाताऱ्या बाबाचे खूप कष्ट दिसत होते तिथे। तर मी गेलो म्हाताऱ्या बाबाकडे। बाबाला बोललो की बाबा, एक ओटी भरा म्हणून, एक ओटी द्या आम्हाला। तर बाबाने ओटीची तयारी केलेली आहे मस्तपैकी। बघा, असा छान व्ह्यू, जायला विसरू नका इच्छापूरला। खूपच छान ट्रस्ट आहे, एकदम मस्त। आणि तुम्हाला तुमची जी मनात इच्छा आहे ते 100% इथे पूर्ण होते, असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे। तर बघा, मी आता मार्गस्थ होत आहे। तर बघा, मी चाललेलो आहे आता वरती देवीचं दर्शनाला। तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मस्तपैकी दर्शन करून देतो इच्छापूरच्या देवीचं। तरी पण तुम्ही आपल्या व्हिडिओवर डिपेंड राहू नका, डायरेक्ट साक्षात दर्शन घ्या जाऊन। तर बघा, मी 200 ते 300 पायऱ्या चढून वरती आलेलो आहे।
ते बघा इथे लिहिलेलं आहे श्री इच्छादेवी मंदिर स्थान. इथून चला म्हटलं थोडा खालचा व्ह्यू घेऊया, पण येत नव्हता पूर्णपणे. मंदिर ट्रस्ट बघा, सुस्वागतम, स्वागत करताय आपलं. तर बघा आलोय मी इथे. तर इथे बघा माझं स्वागत करण्यासाठी इथे मधुमक्ख्यांचा पूर्ण थप्पा, आगेमवळ, डेंजर. तेथील लोक सांगत होते की हे मागे लागतं म्हणे, पण मी तरी बोललो म्हटलं चला त्याचा थोडा व्ह्यू घेऊया. तर बघा अक्षरशः किती मोठं आहे ते आगेमवळ. बघा हा मंदिराचा व्ह्यू किती छान प्रकारे डिझाईन केलेली आहे. आणि हे बघा आपले देवीचं दर्शन घेऊया म्हटलं आता. तर बाबा मला बोलले फोटो घेऊ नका, पण मी बाहेर येऊन कसं तरी फोटो घेतला. तर दर्शन करून घ्या देवीचे. तर बघा मागे देवीच्या मागे गेल्यानंतर तिथे आपली इच्छा, मनात इच्छा काय आहे ते सांगून इथे एक शिक्का चिपकवायचा. तर बघा माझी इच्छा पूर्ण होईल असं मला जाणीव झाली तिथे, कारण शिक्का हा चिपकून गेला मस्तपैकी. आणि बघा मंदिराच्या बाजूला इथे खाली उतरण्याची पण जागा आहे. असं खूप छानपैकी हे मंदिर आहे. एकदा जायला तुम्ही विसरू नका, नक्की जा. बघा पूर्ण पत्र्यांचा शेडचं बांधलेलं आहे. खूप खूप भाविक लोक येत असतात इथे. हे बघा नारळ फोडण्यासाठी स्पेशल त्यांनी चक्का जाम केलेला इथे. हे बघा हा चक्का फिरून नारळाच्या दसड्या वगैरे निघतात मस्त. तर बघा मी दर्शन वगैरे माझं मस्त छानपैकी दर्शन वगैरे झालं आणि मी इथे मस्त उसाचा रस प्यायला आलेलो आहे. आता उसाचा रस घेऊन मी मार्गस्थ झालो आणि चला म्हटलं पाणीपुरी वगैरे घेऊया थोडीफार. पाणीपुरी मस्तपैकी घेतली, पाणीपुरी खाल्ली आणि मी निघालो रस्त्याने. तर बघा इथे मुक्ताबाईला मी बोललो होतो तुम्हाला की मुक्ताबाईचं दर्शन घेऊया म्हटलं. तर बघा मी रिटर्न येताना इथे मुक्ताबाईजवळ थांबलेलो आहे. आता असा माझा 80 किलोमीटरचा प्रवास मी एकदम सुखद केलेला आहे आणि मी मस्तपैकी आपल्या खानदेशमध्ये आलेलो आहे. MP बॉर्डर क्रॉस करून MP मध्य प्रदेश, म्हणजे मी दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो होतो. तर बघा आपली संतांची मायभूमी मुक्ताबाई येथील हे नव्याने बांधलेले मुक्ताईनगरचे मंदिर मुक्ताबाईचे. बघा येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत, आमचे स्वागत करत होते ते. आमचे काय प्रत्येकाचे स्वागत करतात. तर बघा हे CCTV कॅमेरा. तर बघा नवरदेव नवरीने येथे चप्पल काढावी. बघा मी बाबांना रामराम केला, बाबा मला जयहरी बोलले. तर चला आपल्या मुक्ताबाईचं दर्शन घेऊया मस्तपैकी. तर बघा सजावट किती छान केली आहे नवीन मुक्ताबाईची. अक्षरशः इथे पाय ठेवायला जागा नसते वारीच्या दिवशी, एकादशी वारीच्या दिवशी. तर आज बुधवार असल्यामुळे वार एकदम खुल्ला वार असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. तर बघा भव्य असं हे मंदिर इथे बांधलेलं आहे मस्तपैकी. मस्त सोयी सुविधा केलेल्या आहेत पूर्णपणे. व अशी हे आई मुक्ताबाईचं दर्शन घेऊन घ्या.